लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना सरकारनं तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत। जर तुमच्याकडे ही 2 कागदपत्र असतील तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळणार आहेत। आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारनं जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंतचे 5 हप्ते महिलांच्या खात्यात आतापर्यंत जमा केलेले आहेत। दर महिन्याला 1,500 याप्रमाणे एकूण 7,500 रुपये महिलांच्या खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत आणि आता महिलांना प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची, अर्थात डिसेंबरच्या हप्त्याची। हा डिसेंबरचा हप्ता 1,500 वरून थेट 2,100 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। म्हणजे या हप्त्यात आता 600 रुपयांची भरघोस वाढ शासनानं केलेली आहे। महिलांना अपेक्षा होती की महायुतीला तब्बल 234 जागा महिलांच्या कृपेनं मिळालेल्या आहेत आणि म्हणून जसं की एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की जर आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून आलो, जर लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलं आणि आमचे हात जर मजबूत केले तर आम्ही 1,500चे 2,000, 2चे 2.5 आणि 2.5चे 3 करू। जितकी जास्त ताकद महिला आम्हाला देतील तितका जास्त हप्ता आम्ही वाढवू असं वचन त्यांनी निवडणुकीमध्ये दिलं होतं आणि म्हणून लाडक्या बहिणींची अपेक्षा होती की 288 पैकी 234 जागा निवडून आल्यामुळे आता हा हप्ता 3,000 रुपये केला जाईल। आणि सातारा या ठिकाणी जी सभा होती त्या सभेत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वचन दिलं होतं की जर आम्ही मोठ्या बहुमतानं निवडून आलो तर आम्ही देखील 3,000 रुपये हप्ता करू। परंतु या सर्व आशा अपेक्षा आता फोल ठरलेल्या आहेत। लाडक्या बहिणींना 3,000 नाही परंतु 2,100 रुपये हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे। परंतु अशातच आता सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि तातडीची सूचना, अर्जंट सूचना त्या ठिकाणी महिलांना देण्यात आलेली आहे की आता महिलांना त्या ठिकाणी ही 2 कागदपत्र सादर करावी लागतील। जर ही 2 कागदपत्र असतील, ही 2 डॉक्युमेंट असतील तरच त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळणार आहेत। म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे पुढचे हप्ते प्राप्त करण्यासाठी ही 2 कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की या व्हिडिओला आपण व्हिडिओ पाहताच एक लाईक नक्की करावं। आम्हाला माहिती आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ खूप आवडतात, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह, माहितीपूर्ण असतात, खूप चांगले अपडेट आम्ही देत असतो, परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात व्हिडिओ संपून जातो आणि आपण लाईक करणं विसरून जाता। तेव्हा आमच्या सर्व ताईंना, आमच्या सर्व बहिणींना नम्र विनंती आहे, आपण व्हिडिओ पाहताच व्हिडिओला कृपया लाईक नक्की करा। आणि हो, कमेंट करून सांगा की तुम्हाला मुख्यमंत्रीपदी कुणाला पाहायला आवडेल। कारण सध्या आपल्या सर्वांचे लाडके आपले भाऊ, आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि सध्या ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत। लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र जाण्याची शक्यता आहे। तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्रीपदी कोणाला पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा। 3 ऑप्शन्स आहेत, एकतर आपले देवाभाऊ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आहेत, किंवा आपले एकनाथराव शिंदे, सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, किंवा अजितदादा पवार सुद्धा आहेत। तर तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला कोण आवडेल कमेंट करून नक्की सांगा। तसेच कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला 2,100 रुपये हप्ता हवा आहे की 3,000 रुपये, कारण तुम्ही महायुतीला भरभरून मतं दिली आहेत तेव्हा तुमचा देखील 3,000 वरती अधिकार आहे। तेव्हा कमेंट मध्ये जास्तीत जास्त सांगा की तुम्ही 2,100 रुपयांवरती समाधानी आहात की तुम्हाला 3,000 रुपये हप्ता हवा आहे। आणि हो, ज्या आमच्या ताईंना शक्य असेल, व्हॉट्सअप तुम्ही वापरत असाल किंवा फेसबुक वापरत असाल तर त्यावरती आपला हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना, आपल्या नातलगांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा। आणि लाडकी बहीण योजना तसेच शासनाच्या इतर सर्व योजनांच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ऑलला क्लिक करा, म्हणजे सगळ्या शासकीय योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगोलग पोहोचत राहील, एकही योजना मिस होणार नाही। हे पहा, शासकीय योजनातून लाखो रुपये मिळवता येतात, लाखो रुपये, परंतु आपल्याला त्याची माहिती नसते। तेव्हा त्या योजनांची माहिती जर मिळवायची असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। महाराष्ट्र सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे त्या पाठीमागं 2 महत्त्वाची कारणं आहेत। पहिली गोष्ट, अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला। अपात्र म्हणजे काय, तर ज्या महिला श्रीमंत होत्या, ज्या महिला मध्यमवर्गीय होत्या, त्यांनी देखील या योजनेचे फॉर्म भरले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घाई गडबडीत त्यांचे फॉर्म मंजूर सुद्धा करण्यात आले। सरकारवरती मोठं प्रेशर होतं, लवकरात लवकर त्यांना लाडकी बहीण योजना ही कार्यान्वित करायची होती, चालू करायची होती आणि घाई गडबडीमध्ये जवळपास सर्वच्या सर्व फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव्ह म्हणजे मंजूर केले गेले
आणि त्याच्यामध्येच या श्रीमंत महिलांनी ज्यांना गरज नव्हती अशा देखील महिलांचे फॉर्म मंजूर झाले आणि त्यांना आतापर्यंतचे 7,500 रुपये सुद्धा मिळाले. आणि यामुळे झालं काय, तर ज्या महिलांना खरंच गरज होती, ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरीब होत्या, अशा महिला मात्र पाठीमागे राहिल्या. त्या महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळू शकला नाही. अजूनही जवळपास 10 लाखाहून जास्त महिला अशा बाकी आहेत ज्यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता त्या ठिकाणी मिळालेला नाही. अजूनही त्या 7,500 रुपयांची प्रतीक्षा करत आहेत. तर त्याही महिलांना त्या ठिकाणी सरकारकडून सूचना आलेली आहे की तुम्ही ही 2 कागदपत्र तयार ठेवा. तुम्हाला पाठीमागचे 7,500 तर मिळतीलच, शिवाय पुढचा 2100 रुपयांचा हप्ता, असे टोटल 9,600 रुपये या लाडक्या बहिणींच्या खात्यात आता लवकरच जमा केले जाणार आहेत. सरकारनं सांगितलं होतं की या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागू द्या, जी काही आचारसंहिता आहे ती आचारसंहिता संपू द्या, लगोलग ते हप्ते आम्ही तुमच्या खात्यात जमा करू. आता 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि हा निकाल लागल्याबरोबर पैसे येतील अशी आशा महिलांना होती. परंतु अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये आल्या. सरकारला करायचंय काय, लक्षात घ्या. ज्या अपात्र महिला आहेत, या महिलांना त्या ठिकाणी या योजनेतून त्यांना बाहेर काढायचं आहे. खरोखर ज्यांना गरज आहे, ज्या गरीब महिला आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत आहे, त्याच महिलांना सरकारला लाभ द्यायचा आहे. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला एक हमीपत्र देण्यात आलेलं होतं आणि या हमीपत्रात स्पष्ट उल्लेख होता की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, आणि तुम्ही त्याला टिकमार्क सुद्धा केलं. आता ज्या महिलांच्या घरामध्ये लाखो रुपये पडून आहेत, अशा महिलांनी सुद्धा हा फॉर्म भरला. आता अशा महिलांना सरकारला या योजनेतून बाहेर काढायचंय, जेणेकरून पुढचे 5 वर्ष ही योजना यशस्वीपणे राबवता येईल. कारण आकडा गेलाय 2,40,00,000 2,40,00,000 महिलांना दर महिन्याला 2100 रुपये शासनाला द्यायचे आहेत. आणि म्हणून ज्या अपात्र महिला आहेत, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना वगळण्याचं काम सरकारनं सुरू केलेलं आहे. आणि यासाठीची माहिती सरकारकडून गोळा केली जात आहे. आणि म्हणूनच सरकारची इच्छा होती की 24 तारखेलाच पैसे महिलांच्या खात्यात जमा करावेत. परंतु 24 तारीख गेली, 25 गेली, 26 गेली, अजूनही सरकारला पैसे जमा करता आलेले नाहीत. तर हे आहे प्रमुख कारण. दुसरी गोष्ट अशी होती की अनेक महिला अशा होत्या ज्यांच्या घरातले पुरुष किंवा ज्यांच्या घरातल्या इतर व्यक्ती इन्कम टॅक्स भरत आहेत, परंतु तरी सुद्धा त्या महिलांनी फॉर्म भरले आणि त्यांना पैसे आले. तर अशा ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा त्यांच्या घरातली एखादी व्यक्ती, त्यांचा पती असेल, त्यांचे सासू सासरे असतील, किंवा जो कोणी त्यांच्या रेशन कार्डवरती ज्या लोकांची नावं आहेत, त्यापैकी जर एखादा जरी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल, आयकर भरत असेल, तर त्याही महिलांना वगळण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आता बघा, जर तुम्ही तुमचं नारी शक्ती दूत ॲप ओपन केलं तर तुमच्या नावापुढे त्या ठिकाणी येस किंवा नो असे 2 ऑप्शन आलेले आहेत. याचा अर्थ समजून घ्या. हे ऑप्शन आहेत, एक योजना आहे निराधार महिलांसाठीची, संजय गांधी निराधार योजना. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये शासनाकडून दिले जातात. बघा, हमीपत्र भरत असताना आपण एका ठिकाणी टिकमार्क केली होती की मी शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मला मिळत नाही, तो आर्थिक लाभ मला मिळत नाही. मग मला सांगा, ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे 1,500 रुपये दर महिन्याला मिळत होते, त्यांनी हा फॉर्म भरायला हवा होता का? तर अजिबात नाही. त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची गरज नव्हती, तरीही त्यांनी फॉर्म भरला. आता संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाजूला करण्यात आलेला आहे. आता त्यांना इथून पुढे योजनेचा एकही रुपया तर मिळणार नाहीच, परंतु यापूर्वी त्यांना जे 7,500 रुपये मिळालेले आहेत, तर ते देखील त्यांच्याकडून वसूल केले जाण्याची शक्यता आहे. होय, त्यांच्याकडून वसुली लावली जाऊ शकते. इथून पुढे जे काही हप्ते येणार आहेत संजय गांधी निराधार योजनेचे, तर त्या हप्त्यांवरती त्या ठिकाणी रोख लावली जाऊ शकते, जोपर्यंत 7,500 रुपये वसूल केले जात नाहीत तोपर्यंत. जी गोष्ट संजय गांधी निराधार योजनेची आहे, तीच गोष्ट श्रावणबाळ योजना असेल किंवा इंदिरा गांधी निराधार योजना असेल, अशा सर्व शासकीय योजनांना लावण्यात आलेली आहे. जर तुम्हाला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमधून 1,500 रुपये महिन्याला मिळत आहेत किंवा त्यापेक्षा जास्त मिळत आहेत, तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी नोटीस येऊ शकते आणि तुमच्याकडून वसुली लावली जाऊ शकते. सोबतच लक्षात ठेवा,
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे, जुनी पाणी कोणतीही असू द्या, की अनेक वर्षांपूर्वी तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने ती फोर व्हीलर घेतली होती आणि अजूनही ती तुमच्या नावावर असणारच आहे, जर तसं असेल तर ते देखील रेकॉर्ड शासनाकडून काढलं जात आहे, RTO कडून माहिती घेतली जात आहे आणि ती देखील टॅब लवकरच आपल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती, पोर्टलवरती दिसून येईल. तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की तुमच्या घरातल्या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर नोंदणीकृत आहे की नाही. आणि जर तशी ती असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एकही रुपया लाभ तर मिळणार नाहीच, पुढचे हप्ते तर मिळणार नाहीतच, परंतु पाठीमागच्या हप्त्यांची देखील कपात तुमच्याकडून शासन करून घेणार. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर पैसे काढून घेतले, आता आमचा काही संबंध नाही. हे बघा, तुमची जेवढी खाती आहेत या सर्व खाती सील केली जातात, त्याच्यावरती निगेटिव्ह बॅलन्स टाकला जातो आणि जोपर्यंत तुम्ही ते पैसे देत नाही तोपर्यंत तुम्हाला बँकिंग व्यवहार करता येत नाहीत. शासन त्याही पुढे जाऊन तुमच्या घरातले, तुमच्या रेशन कार्डवरती ज्या बाकीच्या व्यक्ती आहेत त्यांची देखील खाती सील करू शकतं. तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आता ही तर झाली 4 चाकी वाहनाची गोष्ट. मग आता आपण करायचं तरी काय? हे बघा, ट्रॅक्टर वगळून ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ट्रॅक्टरला त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे. आता 2 महत्त्वाची कागदपत्र आपल्याला सबमिट करायची आहेत, ते लक्षात घ्या. पहिली गोष्ट, केंद्र सरकारनं स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. आधी 31 ऑक्टोबर, माफ करा, 30 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. आता 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. तुम्हाला रेशन कार्ड KYC करून घ्यायची आहे. तुम्ही बँकेमध्ये जाऊन जी KYC केली ती वेगळी, त्याला बँकिंग KYC असं म्हणतात. आता आपल्याला रेशन कार्डची KYC करायची. म्हणजे काय, तर आपल्या रेशन कार्डवरती जेवढ्या लोकांची नावं आहेत त्या सगळ्यांनी जवळपासच्या रेशन दुकानदाराकडे जायचंय आणि त्या दुकानदाराकडे EPOS नावाचं मशीन आहे. त्या EPOS मशीनवरती आपला अंगठा द्यायचा आहे, सोबतच तुमच्या डोळ्यांचं देखील स्कॅनिंग केलं जाईल. बस इतकं केलं की तुमची KYC पूर्ण होते आणि तुमचं नाव ऑनलाईन रेशन कार्डवरती दिसू लागतं. आता जर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही KYC केली नाही तर ज्या व्यक्ती KYC करणार नाहीत, बघा, कुटुंबातल्या प्रत्येकानं KYC करणं गरजेचं आहे. ज्यांची नावं रेशन कार्डवरती आहे त्या सगळ्यांनी. जर तुम्ही KYC केली नाही तर काय होईल, तुमचं नाव ऑनलाईन रेशन कार्डवरती दिसणार नाही आणि सरकार डेटा सिंक करते. सिंक म्हणजे काय, तर डेटा एकत्र करायचं काम चालू आहे. खरोखर तुम्ही त्या रेशन कार्डवर आहात का? कारण अनेक लोकांनी पिवळं आणि केशरी डुप्लिकेट रेशन कार्डचा फोटो तयार करून तो अपलोड केला आणि दाखवलं की आमच्याकडे हे रेशन कार्ड आहे, त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले. अशा महिलांना काढून टाकण्याचं काम सध्या चालू आहे आणि म्हणूनच ऑनलाईन जी रेशन कार्ड KYC आहे ती सरकारनं करायला सांगितली. तर 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे, त्यापूर्वी तुम्ही ते काम करून घ्या. जर ते केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तर येणार नाहीतच, पुढचे हप्ते तर मिळणार नाहीतच, सोबतच इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. तेव्हा 31 डिसेंबर पूर्वी हे एक महत्त्वाचं काम आपण करून घ्यायचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, फोर व्हीलरच्या बाबतीत आणि इन्कम टॅक्सच्या बाबतीत, तुमच्याकडे जुनी पाणी कोणतीही फोर व्हीलर कधी काळी होती तर आता ती तुम्ही एकतर स्क्रॅपमध्ये काढलेली आहे, असं काहीतरी एखादं प्रमाणपत्र तुम्ही मिळवा, किंवा ही फोर व्हीलर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी नावे करून टाका. ठीक आहे, ती कोणाला तरी विकून टाका. स्क्रॅप मर्चंट असतात त्यांच्या नावे ती विकून टाका. भंगार घेणारे जे लोक असतात त्यांच्या नावे ती विकून टाका 2-4 रुपये देऊन आणि तुम्ही त्यातून मोकळे व्हा. जर तुमच्या नावावरती फोर व्हीलर आहे असं दिसून आलं तर पाठीमागच्या पैशांची वसुली लावली जाऊ शकते, पुढचे हप्ते सुद्धा मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते. आता ज्यांच्या घरातील एखाद्या सदस्यानं इन्कम टॅक्स यापूर्वी भरलाय, थोडासा महिना करून तो भरलेला आहे, तर त्यांनी काय करायचंय लक्षपूर्वक ऐका. त्यांनी ताबडतोब एक काम करायचंय, ज्या व्यक्तीने इन्कम टॅक्स भरलाय त्याला आणि त्याच्या मिसेसला, त्याच्या कुटुंबाला वेगळं रेशन कार्ड काढायला सांगा. त्यांना तुमच्या कुटुंबातून बाहेर करा आणि हे केल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी लाभासाठी पात्र ठरणार आहात. तेव्हा इन्कम टॅक्स वाल्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या व्यक्तीने इन्कम टॅक्स भरलाय त्याला त्याच्या कुटुंबाला अजिबात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तर अशा प्रकारे या 2-3 गोष्टी आपण ताबडतोब करून घ्यायच्या आहेत जर आपण या केल्या नाही. आणि हो, काही सरकारी नोकरीतील ज्यांच्या घरातले लोक सरकारी नोकरीमध्ये आहेत, मग भारत सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या असू द्या, महाराष्ट्र सरकारच्या असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद किंवा तुमच्या जिल्हा परिषदमध्ये असू द्या, तर त्याही महिलांनी फॉर्म भरले तर अशाही महिलांची कसून चौकशी चालू करण्यात येणार आहे. तेव्हा त्याही महिलांना योजनेतून बाहेर काढलं जाईल आणि त्यानंतरच 2100 रुपयांचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर
ताबडतोब ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या गोष्टी ताबडतोब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे आता याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जर 2100 वरच थांबले तर वर्षाला 25,200 रुपये आपल्याला मिळतील. आणि जर त्या ठिकाणी त्यांनी अजून जास्त जर वाढ केली तर 3000 जर वाढ केली तर आपल्याला 36,000 रुपये त्या ठिकाणी दर वर्षाला मिळणार आहेत. तर ताबडतोब ही कामं करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.